विष्णू पूजा करताना इतर पूजेप्रमाणे स्नान करून ही पूजा करतात. हृदयाच्या मध्ये विष्णूचे ध्यान करावे. प्रथम संकर्षण, प्रद्युम्न, अनिरुद्ध इत्यादी नावांनी ही पूजा करावी व शेवटी पूजेचे सर्व विधी पूर्ण करून विष्णूची आरती करावी. हे हरी, आपण आपली कौमुद गदा ग्रहण करा आणि दक्षिण दिशेने रक्षण करून माझी काळजी घ्या. हे विष्णू, सुदर्शन चक्र ग्रहण करून तू माझे पूर्व दिशेने रक्षण कर. हे विष्णू, तू सौनंद नांगर होऊन माझी काळजी घे. मुसळद्वारा तू उत्तर दिशेने माझे रक्षण कर. खड्ग, चर्म इत्यादी शस्त्रे घेऊन तू माझे ईशान्य दिशेने रक्षण कर. पांचजन्य, शंख आणि अनुबोध पंकज घेऊन तू माझे आग्नेय दिशेने रक्षण कर. अशा प्रकारे नैऋत्य, वायव्य आणि सर्व दिशांनी हे विष्णू तू माझे रक्षण कर. अशा प्रकारचे हे महान वैष्णव पंजर शंकरासाठी सांगितले गेले होते. हे पंजर प्रथम कात्यायनीने ईशानीचे रक्षण करण्यासाठी म्हटले होते. त्यामुळे तिने महिषासूर आणि दानव, रक्तवीर व इतर राक्षसांना ठार केले होते. हे वैष्णव पंजर भक्तिभावाने जपले असता मनुष्याला संकटावर विजय प्राप्त करता येतो. श्री हरी म्हणाले, मी वसुदेव, जगन्नाथ आणि ब्रह्मात्मा आहे. मी देहधारी म्हणून नेहमी मनुष्याच्या देहात राहतो आणि मी सर्व प्रकारच्या देहांचे विसर्जन करतो. मी देहाच्या सर्व प्रकारच्या धर्मापासून दूर, क्षर आणि अक्षर यापासूनही मी दूर आहे. अशा प्रकारे विद्य मनुष्य ध्यानद्वारा योग साधना करून परमपदाला प्राप्त होतो. म्हणजे त्यांचे बाहू होत. रुद्रदेव म्हणाले, त्या शंखचक्र गदा धारण करणारा शुद्ध देव ईश परमात्मा भगवान विष्णू यांचे ध्यान करावे. हरी म्हणाले, हे रुद्र, हरीचे ध्यान संसार रूपी वृक्षाचा नाश करणारे आहे. त्याला रूप आणि अंत नाही. तो सर्वव्यापी अव्यय आहे. तो अक्षय, सर्वत्र गमन करणारा नित्य आणि महान ब्रह्म आहे. तो समस्त प्राणांचा ईश्वर आहे. तो सर्वांचा आधार आहे. तो लेह परहित आहे. तो मुक्त आहे. स्थूल देह विरहित आहे. श्री सूत काश्यप मुनीला म्हणाले, की मला गरुडाने जो मृत्युंजयाचा पूजा प्रकार सांगितला आहे तो तुला मी सांगतो. सर्वप्रथम ओंकाराचा उच्चार करावा, नंतर ज्यू व नंतर सह. अशा प्रकारे ओ ज्यू सह हा मंत्र मृत्यू आणि दारिद्र्य यांचा नाश करणारा आहे. हा मंत्र 3 अक्षरे असून याचा जप केला म्हणजे मनुष्य मृत्यूरहित होतो आणि त्याने केलेली पापे किंवा वाईट गोष्टी यापासून त्याची सुटका होत असते. श्री सूत म्हणाले, आता मी शिवपूजे संबंधी माहिती सांगतो. त्यामुळे भक्ती आणि मुक्ती प्राप्त होते. शिव हा सर्वव्याप्त आहे. तो 12 मात्रात स्थित असतो. त्याचे मनोभावे शुद्ध अंतःकरणाने पूजन व ध्यान करावे. आता मी आपणाला श्रीकृष्णाच्या पूजेविधी माहिती सांगतो. यमुना व गंगा यांचे सुद्धा श्रीकृष्णाबरोबर पूजन करावे. श्रीकृष्ण पूजन करत असताना जप, ध्यान व पूजा विधीने श्रीकृष्णाचे मनोभावे पूजन करावे. असे केल्याने मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.
गायत्री विश्वामित्र मुनींनी कथन केले आणि सूर्य या गायत्री मंत्राचे देव देखील आहेत. ही गायत्री विष्णूच्या हृदयात वास करते. गायत्रीला त्रैलोक्य चरण आहे आणि ती पृथ्वीच्या कुशीत वास करते असे समजावे. गायत्रीचे जे स्वरूप लक्षात घेऊन मग तिचा 12 लक्ष जप करावा. गायत्रीला 3 पदांची आणि 8 अक्षरांची, 4 पदांनी युक्त आणि 6 अक्षरांनी युक्त समजावे. त्रिपदा गायत्रीचा जप करावा आणि पूजनासाठी 4 पदा गायत्रीचा उपयोग करावा. ही गायत्री न्यास करताना तिची ठराविक स्थाने सांगितली आहेत. पायांच्या अंगठ्यामध्ये, दोन्ही जांघांच्या मध्ये, जानूच्या मध्ये, उराच्या मध्ये, गुह्यात, वृषणामध्ये, नाडीमध्ये, नाभीमध्ये, अशा ठिकाणी, हृदयामध्ये, कंठामध्ये, ओठात, टाळूमध्ये, दोन्ही स्कंदांच्या मध्ये, डोळ्यामध्ये, भुवयामध्ये, ललाटात न्यास करावा. पूर्व, दक्षिण आणि उत्तर पश्चिम दिशांनाही न्यास करावा आणि गायत्रीचा जप करावा. आता मी तुला संध्याविधी सांगतो. ही संध्या केली असता वाईट गोष्टींचा नाश होतो. 3 वेळा प्राणायाम करून नंतर संध्येसाठी स्नान करावे. नंतर गायत्रीचा जप करावा. याला प्राणायाम म्हणतात. प्राणायामामुळे मन, वाणी, शरीर इत्यादींमध्ये निर्माण झालेले दोष नष्ट होतात. गायत्रीचा रक्त वर्ण असून सावित्रीचा शुभ्र वर्ण आहे, तर सरस्वतीचा कृष्ण वर्ण आहे. ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या स्वरूपाची जी त्रिपदा आहे गायत्री आहे, तिचा विनियोग पूर्ण ज्ञान प्राप्त करूनच करावा. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान.